तो अपूर्णांक मोठा असतो। हा नियम तुम्ही शिकलेला आहे, पण हा नियम आपला विसरतो। मग अशा वेळी हा नियम जरी आपल्याला आठवत नसला तर आपल्याला भागाकाराची क्रिया येते। साध्या सोप्या पद्धतीनं नियम कसा आठवता येतो तुम्हाला समजावून देतो, लक्षात घ्या। 7/5 7/3 याला डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करत बसायचं नाही, ठीक आहे। साधा सोपा भाग कोणता लक्षात घ्यायचा, आपण 100 ला कितीने डिवाइड करू शकतो, आपल्याला दोन अशी फ्रॅक्शन घ्यायचे ज्यांचं न्यूमरेटर काय पाहिजे, सेम पाहिजे। मग आपल्या ओळखीचं जे डिव्हिजन आहे साधं सोपं, इफ वी डिवाइड 100 बाय ओळखीची संख्या कोणती, एक आहे 50, दुसरी आहे 25। मला सांगा याचं जर तुम्ही आन्सर फाइंड आउट केलं, 100 ला जर आपण 50 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं, दिस इक्वल्स टू 2। याचा आन्सर येतं 2 आणि या 100 ला जर 25 ने डिवाइड केलं याचा आन्सर किती येतं, 4। मला सांगा 2 मोठे का 4 मोठे, निश्चितच 2 लहान आहेत 4 पेक्षा। याचाच अर्थ काय होतो, असं कुठलेही दोन फ्रॅक्शन तुम्ही घेतले ज्याचं न्यूमरेटर सारखं आहे आणि डिनॉमिनेटर जर वेगवेगळं असलं तर काय लक्षात येतं, ज्या फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटर लहान आहे तो फ्रॅक्शन काय असतो, मोठा असतो। मग निश्चितच याच्या आधारावरून तुम्ही याचा आन्सर काय लिहिणार, 7/5 इज स्मॉलर दॅन 7/3। म्हणजे आज आपण एक नवीन आणि अत्यंत महत्वपूर्ण भाग जो म्हणजे कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स किंवा याला तुम्ही फ्रॅक्शन्स असं सुद्धा म्हणू शकता। मराठीमध्ये काय म्हणणार, आज आपल्याला कशाचा नेमका अभ्यास करायचा आहे, दोन परिमेय संख्यांची तुलना किंवा दोन अपूर्णांकांची तुलना। आता ही तुलना म्हणजे काय, तर निश्चितच लहान मोठेपणा। आता लहान आपल्याला एकतर हे किंवा हे किंवा हे, ग्रेटर दॅन और लेस दॅन और इक्वल टू, या तीन चिन्हांपैकी योग्य चिन्ह दोन फ्रॅक्शनच्या मध्ये आपल्याला लिहायचे। आता ते ऑर्डर रिलेशन जर तुम्ही स्कॉलरशिपचे विद्यार्थी असताल किंवा इतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असताल तर तुमच्या लक्षात येऊ शकतं, तुम्हाला बऱ्याच वेळा फ्रॅक्शनची अरेंजमेंट करायची असते, डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर किंवा काही वेळा डायरेक्टली दोन फ्रॅक्शन मध्ये कंपॅरिझन करायचं असतं। मग हे कंपॅरिझन करताना अतिशय सोप्या पद्धतीनं, हा भाग अवघड नाहीये, खरोखरच अवघड नाहीये, पण तरी यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा वेळ जातो। मग आपल्याला वेळ वाचवण्यासाठी काही ट्रिक्स पण यामध्ये शिकायच्या। त्या शिकवण्याआधी लक्षात घ्या, एक एक्झाम्पल लिहिलं मी, लिहिलं एक फ्रॅक्शन 7/5 आणि 7/3। आता इथं आपल्याला तीन वेगवेगळ्या केसेसचा अभ्यास करायचा आहे। शेवटच्या बाबतीत मी तुम्हाला एक राजमार्ग, जो की राजमार्ग यासाठी म्हणतोय, जो कुठलाही फ्रॅक्शन असू द्या ज्याच्यामध्ये कुठलंही न्यूमरेटर सारखं नसलं तरी चालेल, डिनॉमिनेटर सारखं नसलं तरी चालेल, तरी आपल्याला सोप्या पद्धतीनं दोन फ्रॅक्शन कंपेअर करता येतील, ठीक आहे। मग आता पहिली केस ज्यामध्ये काय सारखं दिले मी, न्यूमरेटर सारखं दिलंय। मग न्यूमरेटर म्हणजे काय, अंश, अंश सारखा असताना लहान मोठेपणा कसा ठरवायचा, या दोघांच्या मध्ये मी बॉक्स देतो, या बॉक्सच्या मध्ये योग्य ते चिन्ह या तीन पैकी आपल्याला जर इन्सर्ट करायचं तर तुम्ही काय कराल, तुम्हाला नियम माहितीये, कुठला नियम माहितीये, इफ टू फ्रॅक्शन्स हॅव इक्वल न्यूमरेटर्स, जर दोन अपूर्णांक किंवा दोन रॅशनल नंबर्स अर्थातच न्यूमरेटर सेम असेल, देन द फ्रॅक्शन हॅव्हिंग स्मॉलर डिनॉमिनेटर इज ग्रेटर। म्हणजे काय, दोन अपूर्णांकांचं न्यूमरेटर म्हणजे अंश जर सारखा असला तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो। हा नियम तुम्ही शिकलेला आहे, पण हा नियम आपला विसरतो। मग अशा वेळी हा नियम जरी आपल्याला आठवत नसला तर आपल्याला भागाकाराची क्रिया येते। साध्या सोप्या पद्धतीनं नियम कसा आठवता येतो तुम्हाला समजावून देतो, लक्षात घ्या। 7/5 7/3 याला डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करत बसायचं नाही, ठीक आहे। साधा सोपा भाग कोणता लक्षात घ्यायचा, आपण 100 ला कितीने डिवाइड करू शकतो, आपल्याला दोन अशी फ्रॅक्शन घ्यायचे ज्यांचं न्यूमरेटर काय पाहिजे, सेम पाहिजे। मग आपल्या ओळखीचं जे डिव्हिजन आहे साधं सोपं, इफ वी डिवाइड 100 बाय ओळखीची संख्या कोणती, एक आहे 50, दुसरी आहे 25। मला सांगा याचं जर तुम्ही आन्सर फाइंड आउट केलं, 100 ला जर आपण 50 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं, दिस इक्वल्स टू 2। याचा आन्सर येतं 2 आणि या 100 ला जर 25 ने डिवाइड केलं याचा आन्सर किती येतं, 4। मला सांगा 2 मोठे का 4 मोठे,
निश्चितच 2 लहान आहेत 4 पेक्षा. याचाच अर्थ काय होतो, असं कुठलेही 2 फ्रॅक्शन तुम्ही घेतले ज्याचं न्यूमरेटर सारखं आहे आणि डिनॉमिनेटर जर वेगवेगळं असलं तर काय लक्षात येतं, ज्या फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटर लहान आहे तो फ्रॅक्शन काय असतो, मोठा असतो. मग निश्चितच याच्या आधारावरून तुम्ही याचा आन्सर काय लिहिणार, 7/5 इज स्मॉलर दॅन 7/3. म्हणजे या प्रकारचं चिन्ह आपण दोघांच्या मध्ये देऊ शकतो. आता जर रिलेशन आहे ज्यामध्ये काय घेणार मी, डिनॉमिनेटर अर्थातच सेम घेणार, न्यूमरेटर आपण जर वेगवेगळं घेतलं तर काय होतं, पहा इकडे लक्षात घ्या. अशाच पद्धतीने वाटल्यास मी डायरेक्टली सांगतो तुम्हाला, आपल्याला काय करायचं, आता डिनॉमिनेटर सेम घ्यायचं. मग 100 डिवायडेड बाय 20 आणि 200 डिवायडेड बाय 20. काय केलं रे मी, डिनॉमिनेटर सेम घेतलं. आता डिनॉमिनेटर सेम असताना याचा आन्सर प्रिंट आउट करा. काय येणार बरं, इफ वी डिवाइड 100 बाय 20 व्हॉट इज आन्सर, काय येणार याचं 5. आणि इफ वी डिवाइड 200 बाय 20 काय केलेलं आहे पहा, डिनॉमिनेटर मी सेम ठेवलंय पण न्यूमरेटर मात्र बदललंय. मग ज्याचं न्यूमरेटर मोठं 200 ला जर 2 न डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे, 10. याचा अर्थ काय होतो, ज्याचं डिनॉमिनेटर सेम आहे अशा फ्रॅक्शनच्या बाबतीत ज्या फ्रॅक्शनचं न्यूमरेटर मोठं, ज्याचा अंश मोठा तो फ्रॅक्शन मोठा. म्हणजे इथं 5 लहान आहेत 10 पेक्षा, याचाच अर्थ 100/20 इज स्मॉलर दॅन 200/20. कळतं हे. आता हे झाले 2 साधे सोपे मार्ग. आता तिसरा जो आहे, म्हणजे आता हे तुमच्या लक्षात आलंय असं मी गृहीत करतोय. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, एक व्यक्ती आहे याचं नाव आहे, हसू नका याला, एक व्यक्ती आहे याचं नाव आहे शिल्लकराव आणि हा दुसरा व्यक्ती आहे याचं नाव आहे बाकीराव. आता हे दोघ जण तसे मित्रच आहेत पण थोडेफार भांडणारे. एके दिवशी या दोघांमध्ये वाद होतो. हा शिल्लकराव, हा दुसरा कोण आहे, हा आहे बाकीराव. यांचा वाद कशाहून झाला, शिल्लकराव म्हणतो मी तुझ्यापेक्षा जास्त ताकदवर आहे आणि बाकीराव म्हणतो मी तुझ्यापेक्षा ताकदवर आहे. मग आता या दोघांमधला वाद बाजूला बसलेला असतो तिसरा, त्याचं नाव आहे उधारकर. ठीक आहे, हा शिल्लकराव, हा बाकीराव, तिसरा उधारकर. उधारकर यांच्या गप्पा ऐकत असतो, यांचा वाद ऐकत असतो. तो म्हणतो अरे कशाला भांडता, तुम्ही एवढे चांगले मित्र आहेत, काय करा म्हणतो, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. उपाय कोणता आहे, आपण पाहू म्हणलं, आपण ठरवू कोण ताकदवर आहे. काय केलं त्यानं, तो म्हटला काय नाही शिल्लकराव, तू काय करायचं, हात वगैरे कुठेही कशाला न लावता नुसतं डायरेक्टली तुझं डोकं आधी बाकीरावच्या पायावर आदळायचं. जेवढं तुला जोरात आदळता येईल तेवढं जोरात आदळ. इतर तुझं डोकं याच्या पायावर आदळायचं आणि किती रक्त निघतं ते पाहायचं. नंतर काय करायचं, नंतर बाकीरावनं स्वतःचं डोकं शिल्लकरावच्या पायावर आदळायचं, किती रक्त निघतं पाहायचं. मग आता दोघांचं रक्त आपण जर व्यवस्थितपणे पाहिलं, ज्याचं ब्लड जास्ती निघल तो ताकदवर. आता या गोष्टीचा आणि आपला जो तिसरा प्रकार आहे त्याचा काय संबंध, थोड्या वेळात तुमच्या लक्षात येईल नेमका काय संबंध. लक्षात घ्या, A/B and C/D आर 2 फ्रॅक्शन्स. 2 फ्रॅक्शन मी घेतले. कोणते घेतले, त्यातला पहिला घेतला A/B, दुसरा घेतला C/D आणि यांच्यामध्ये आपल्याला या तिघांपैकी एक चिन्ह टाकायचंय. मग ते टाकण्यासाठीच्या 3 केसेस परत पाहायच्या, ज्यामध्ये पहिली आहे, लक्षात घ्या, इफ A into D is greater than B into C, then it implies that A by B is greater than C by D. दुसरी केस आहे, याचे एक्झाम्पल सुद्धा देतो तुम्हाला. If A into D is smaller than B into C, then it implies that A by B is smaller than C by D. आणि तिसरी केस अशी असते, if A into D is equal to B into C, then it implies that A upon B is equal to C upon D. मला सांगा गोष्ट काही कळली का. डोकं बाकीरावच्या डोक्यावर आदळलं, निघालेलं रक्त किती, A into D. बाकीरावचं डोकं शिल्लकरावच्या डोक्यावर, बाकीरावचं डोकं शिल्लकरावच्या पायावर आदळलं,
रक्त किती निघालं? बी इंटू सी. म्हणजे काय मला सांगायचं कळालं? ए चा डी सोबत आधी गुणाकार करायचा, सी चा डी बी सोबत गुणाकार करायचा आणि या गुणाकारापैकी जर पहिला गुणाकार मोठा आला तर पहिला फ्रॅक्शन मोठा. जर दुसरा गुणाकार मोठा आला, हे इथं आलेला आहे बी इंटू सी, याच्या पायावर बी न रक्त आदळलं, डोकं आदळलं, निघालेलं रक्त किती आहे? बी इंटू सी. हे जर रक्त जास्ती असेल तर कोण मोठं? दुसरा फ्रॅक्शन मोठा. आणि समजा दोघांनी पण डोकं आदळल्यानंतर निघालेलं रक्त सारखंच असलं, जसं की हे आहे ए इंटू डी बरोबर बी इंटू सी, तर काय अर्थ घ्यायचा याचा? दोनही फ्रॅक्शन कसे आहेत? इक्वल आहेत. मला असं वाटतं याच्या न्यूमरेटर दुसऱ्याच्या डिनॉमिनेटर सोबत त्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार घ्यायचा, नंतर पहिल्याचं डिनॉमिनेटर आणि दुसऱ्याचं न्यूमरेटर यांचा गुणाकार घ्यायचा. त्या दोन गुणाकारापैकी जर पहिला गुणाकार मोठा तर पहिला फ्रॅक्शन मोठा, दुसरा गुणाकार मोठा तर दुसरा फ्रॅक्शन मोठा. दोन्ही गुणाकार सारखे आले, दोन्ही फ्रॅक्शन समान. ठीक आहे. आता वाटल्यास याचे आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल पाहण्यासाठी पहा, मी तुम्हाला साधं सोपं एक्झाम्पल देतो. 3/7 आणि दुसरं घेतलं 9/8. आता यांचं जर तुम्ही प्रोडक्ट घेतला 3 इंटू 8, पहिले काय काढणार तुम्ही? 3 इंटू 8 काढणार. 3 8 जार 24. दुसरे काय करणार? 7 इंटू 9. 7 इंटू 9. 7 9 जार 63. आता कोण मोठे? 24 इज स्मॉलर दॅन 63. दुसरा गुणाकार मोठा आला म्हणून हा फ्रॅक्शन मोठा. परत आपल्याला खाली लिहिता येतं therefore 3/7 इज स्मॉलर दॅन 9/8. किंवा यांच्यात जागा बदलून समजा मी जर लिहिलं तर आपल्याला उलटे मिळू शकतं. किंवा दुसरं एक फ्रॅक्शन आपण घेऊ 8/6 आणि 4/9. आता काय होणार? 8 9 8 किती होतात रे? 72. 6 4 8 किती होतात? 24. So 72 is greater than 24. Therefore, first fraction 8/6 is greater than 4/9. साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. आणि तिसरं जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर काय देता येईल? वाटल्यास इकडे उदाहरण देतो. 7/3 आणि 21/9. काय घेणार? 7 इंटू 9 63. 3 इंटू 21 किती? 63. So 63 equal to 63. Therefore 7/3 is equal to 21/9. ठीक आहे.